नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की विद्यार्थ्याचं GP, EP व FE हे प्रोफाईल अपडेट केल्यानंतर किंवा कंप्लीट केल्यानंतर विद्यार्थी लेफ्ट कसा करायचा किंवा ड्रॉपबॉक्समध्ये कसा टाकायचा। जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचं आपण EP, GP व FE हे प्रोफाईल अपडेट करतो व त्यानंतर तो विद्यार्थी आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये दाखला घेऊन जातो, अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकणं गरजेचं आहे। तर या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्याची ही संपूर्ण प्रक्रिया आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला कोणतंही एक वेब ब्राउझर ओपन करायचं आहे। वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये UDICE प्लस हे नाव सर्च करायचं आहे। त्यानंतर वरच्या बाजूला जे नाव दिसतंय आपल्याला UDICE प्लस या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर उजव्या बाजूला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन झालेली आहे। यामधून आपल्याला आपलं महाराष्ट्र हे राज्य निवडायचं आहे। मी या ठिकाणी महाराष्ट्र हे राज्य निवडलेलं आहे। त्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन झालेली असेल। आपल्याला स्टुडंट मॉड्यूलमध्ये काम करायचं असल्याने आपण लॉग इन या बटनावरती क्लिक करत आहोत। त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा लॉग इन विंडो ओपन झालेली आहे। यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचं युजर नेम, त्यानंतर पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या कॅप्चा अचूक असा नमूद करायचा आहे आणि त्यानंतर साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा डॅशबोर्ड दिसत आहे। या ठिकाणी आपल्याला अकॅडमिक इयर 2026-27 व त्यानंतर 2025-26 असे दोन टॅब दिसत आहे। यापैकी आपल्याला करंट अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये काम करायचे असल्याने आपण त्यावरती क्लिक करत आहोत। त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। इथे आपल्याला आपल्या संपूर्ण शाळेची माहिती दिसत आहे। त्याच पद्धतीने आपल्याला ज्यामध्ये काम करायचं आहे तो मेनू बार देखील ओपन झालेला आहे। आपल्याला डाव्या बाजूला जो मेनू बार दिसतोय त्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे। यामध्ये आपल्याला स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन या नावावरती क्लिक करायचं आहे। आपण स्क्रीनवर बघू शकतो की आपल्याला स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन हे नाव दिसतंय। त्यानंतर आपल्याला त्या नावावरती क्लिक करायचं आहे। त्या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे अनेक ऑप्शन ओपन झालेले आहे। त्यामधून आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, इम्पोर्ट मॉड्यूल असे नावं दिसत आहे। यापैकी आपल्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल, मार्क ड्रॉपआउट या नावावरती क्लिक करायचं आहे। मी ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल या नावावरती क्लिक करत आहे। या नावावरती क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर अशी स्क्रीन ओपन झालेली आहे। या स्क्रीनमध्ये आपल्याला पुन्हा दोन ऑप्शन दिसत आहे। पहिले जे ऑप्शन आहे प्रोग्रेशन करेक्शन आणि दुसरं जे आहे ते सेंड टू ड्रॉपबॉक्स। आपल्याला दोन्ही ऑप्शनचा अर्थ समजून घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपण प्रोग्रेशन करेक्शन या नावाचा अर्थ समजून घेणार आहोत। यासाठी आपल्याला प्रोग्रेशन करेक्शन म्हणजे आपण विद्यार्थ्याचं प्रमोशन केलेलं आहे परंतु EP, GP व FE हे प्रोफाईल अपडेट केलेले नाही, तर अशा वेळेस आपण त्या विद्यार्थ्याला या ऑप्शनमधून ड्रॉपबॉक्समध्ये टाकू शकतो। परंतु आपण विद्यार्थ्याचे EP, GP व FE हे प्रोफाईल अपडेट केलेले आहे किंवा प्रोग्रेसमध्ये आहे, त्यावेळेस आपल्याला सेंड टू ड्रॉपबॉक्स हे ऑप्शन वापरायचं आहे। तर आपण आपल्या विद्यार्थ्याचे EP, GP व FE हे प्रोफाईल अपडेट केलेले असल्याने आपण सेंड टू ड्रॉपबॉक्स हे ऑप्शन निवडणार आहोत। मी त्या नावासमोरील गो या बटनावरती क्लिक करत आहे। माझ्यासमोर एक मेसेज आलेला आहे। त्यानंतर आपल्याला तो मेसेज वाचून घ्यायचा आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्याला लेफ्ट करायचं आहे किंवा ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं आहे त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आपल्याला या पेन बॉक्समध्ये टाईप करायचा आहे। मी या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर टाईप करत आहे। आपण पेन नंबर टाईप केल्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती ओपन झालेली आहे। त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपण वाचून घ्यायची आहे, खात्री करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहे बघा, लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC आणि दुसरा ऑप्शन आहे मार्क ड्रॉपआउट। तर पहिलं जे ऑप्शन आहे लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC, तर हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। तर लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC हे ऑप्शन कधी वापरणार आहोत, तर जेव्हा विद्यार्थी आपल्या शाळेतून ऑफिशियल दाखला घेऊन गेलेला असेल व आपल्याला दाखला मागणी आलेली असेल तेव्हा आपण हे ऑप्शन वापरणार आहोत। परंतु जेव्हा विद्यार्थी अचानक शाळेत येणे बंद करतो किंवा विदाऊट दाखल्याचा आपल्या शाळेतून जातो त्यावेळेस आपल्याला मार्क ड्रॉपआउट हे ऑप्शन वापरायचं आहे। परंतु आपल्याला या ठिकाणी लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC हे ऑप्शन वापरणार आहोत, कारण आपल्याला विद्यार्थ्याची मागणी आलेली आहे दाखल्याची आणि विद्यार्थी दाखला घेऊन गेलेला आहे, त्यामुळे आपण हे ऑप्शन निवडत आहोत। हे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक मेसेज आलेला आहे। आपण ओके या बटनावरती क्लिक करणार आहोत। ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक पॉपअप विंडो ओपन झालेली आहे। यामध्ये आपल्याला पुन्हा मेसेज वाचायला मिळतोय की आर यू शुअर टू इनिशिएट द TC। तर आपल्याला कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे।
कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थिनीची संपूर्ण माहिती आलेली आहे. यामधून आपल्याला ती विद्यार्थिनी शाळा सोडून गेल्याचं तिचं कारण आपल्याला निवडायचं आहे. मी या ठिकाणी कारण निवडत आहे. कारण निवडल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतून त्या विद्यार्थिनीचा ज्या दिवशी दाखला गेलेला आहे तो दिनांक आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. आपण कॅलेंडरचं जे चिन्ह आहे त्यावरती क्लिक करून तो दिनांक आपण या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा आपल्याला इथे कॅप्चा बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला रिमार्क टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसणारा जो चेक बॉक्स आहे त्या चेक बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण सबमिट या बटनावरती क्लिक करत आहोत. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक पॉपअप विंडो ओपन झालेली आहे. यामध्ये आपल्याला मेसेज वाचायला मिळतोय की आर यू शुअर यू वॉन्ट टू TC दिस स्टुडंट. तर आपल्याला कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तो विद्यार्थी यशस्वीरित्या ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला आपल्याला दिसतोय. तर आपल्यासमोर मेसेज आलेला आहे की स्टुडंट हॅज सक्सेसफुली लेफ्ट द स्कूल विथ अ ट्रान्सफर सर्टिफिकेट. तर आपण आपल्याला ज्या विद्यार्थ्याला लेफ्ट करायचं होतं किंवा ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं होतं तो विद्यार्थी यशस्वीरित्या ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला आहे. अशा प्रकारचा मेसेज आपल्यासमोर ओपन झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला UDAS संदर्भात काही शंका असतील, अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू व अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.